काय घटना झाल्याच्या नंतर आपले क्राईमचे सर्व टीम लागले होते मागे. क्राईम पोलीस स्टेशनचे DVs आणि सर्व अधिकारी कर्मचारी युद्ध पातळीवर तपास करत होते आणि तपासादरम्यान जे पुरावे आणि आपल्याला क्लू मिळाले होते त्याच्या आधारावर क्राईम युनिट 1ची जी टीम आहे, PI जाधव, API वाकोडे, त्यांची सर्व टीम आणि बाकी टेक्निकल पुराव्याच्या आधारे सर्वजण 3 दिवसापासून नागपूर शहरात कॅम्प करून नागपूर शहरातही बऱ्यापैकी गोपनीय माहिती काढली. तांत्रिक तपास म्हणजे CCTVच्या आधारे आणि त्या जिथे आरोपी संशयित आपले जे होते, ज्या ठिकाणी त्यांची वावर दिसली होती त्या ठिकाणी 2 दिवसापासून दबा धरून आपले लोकही बसले होते आणि काल संध्याकाळी त्यांनी आरोपी ट्रेस झाल्यानंतर त्याला पकडलं आणि नंतर पुढील तपास केला. त्याच्यामध्ये आता असं निष्पन्न झालंय की एकूण ते जे आहेत 5 आरोपी होते. त्यापैकी मुख्य आरोपी जो आहे ज्यांनी हे सर्व घडून आणलं, गयासुद्दीन त्याचं नाव आहे, राहणारा मूळचा प्रतापगड जिल्हा UPचा आहे. आपण नागपूर शहरात बरेच दिवस त्यांनी ट्रक चालवलेला आहे आणि नागपूर शहरातून प्रतापगडला जाणं येणं करतो. तर त्या गयासुद्दीन कुरेशी यांनी ही टोळी जमा केली. त्याच्या जे मित्र होते प्रतापगड जिल्हा या ठिकाणाहून त्याचे काही मित्र बोलवले त्यांनी आणि खूप मोठी टीप आहे, आपल्याला खूप मोठं इथे सोनं मिळेल असं त्यांना आम्हीच दाखवलं आणि नंतर त्यांनी प्लॅनिंग केली आणि त्यांच्या मित्राला घेऊन चोरीची म्हणजे याच्यापूर्वी याच्यावर अनेक आता रेकॉर्ड पाहिल्यानंतर समजते की अनेक गाड्या चोरी यांनी केलेल्या आहेत, म्हणजे व्हेकल चोरी यांनी पूर्वी बरेच केलेले आहेत आणि अरेस्ट पण झालेला UP मध्ये. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 4 व्हीलर गाड्या चोरण्याचा याची सवयीचा आहे आणि त्यासोबतच 2 व्हीलर सुद्धा गाड्या सहजच चोरतो आणि त्याचे पण बरेच गुन्हे याच्यावर दाखल आहे. तर गयासुद्दीननी त्याचा जो नागपूरचा एक मित्र आहे मोहम्मद साजिद खान, त्याचं फॅब्रिकेशनचं दुकान आहे, दुकानात काम करतो, तो वेल्डर आहे. तर त्याच्या मदत घेतली त्यांनी. त्याच्या मदतीने त्याला तिथे खोली मिळालेली आहे आणि त्या खोलीमध्ये तो राहत होता नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये. तर खोली घेऊन राहत होता आणि मग तिथे त्यांनी सगळ्यांना जमा केलं आणि ते तिथून ते ऑपरेट करत होते. तर या मागच्या 15 दिवसापासून ते नागपूर शहरात गाड्या चोरी करायचे आणि तिथे जमा करून ठेवलेले काही आपल्याला चोरीचे व्हेकल सुद्धा मिळालेले साजिद खानच्या घराजवळ. आणि आता जस्ट मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात वापरलेली जी मोटरसायकल आहे ती सुद्धा तिथेच ठेवलेली आहे आणि ती सुद्धा आता रिकव्हरी करण्याचं काम सुरू आहे. म्हणजे जी ह्या गुन्ह्यात मोटरसायकल वापरली होती त्या दिवशी जे 3 आरोपी जे मोटरसायकलवर दिसतात आपल्याकडे, इथे CCTV फुटेज पण आलेलं आहे, जी चोरीची बॅग घेऊन पळताना आहे ती बॅग आणि मग सेम बॅग जी आहे ती साजिद खानच्या घरातच म्हणजे चोरी करून गेले हे दरोडा टाकून आणि वेगवेगळ्या मार्गाने नागपूर शहरात पोहोचले आणि तिथे मुद्देमाल डिस्पोज करण्यासाठी अवधी लागतो म्हणून हा मुद्देमाल यांनी साजिदच्या घरी लपून ठेवला होता. म्हणजे त्याच्याकडे दिला होता की जसं तुला काही मिळेल कोणी रिसिव्हर त्याला ते डिस्पोज करायचं असं यांचा प्लॅन होता. आणि ते याचे जे इतर जे उरलेले साथीदार आहेत ते गाडी घेऊन तिकडे UPला गेलेले आहेत अशी माहिती मिळालेली आहे. त्यांची कोर्टात पण तारीख होती आणि ते जसं मुद्देमाल इकडे विक्री होईल तर त्या लगेच ते परत येऊन पैशाचं त्यांचं वाटप होणार होतं असं त्यांचं प्लॅनिंग होतं. त्यांना जी अपेक्षा होती की खूप मोठं याच्यात मिळेल सोने चांदी, पण ते सोन्याची बॅग मिळाली नाही आणि चांदी मिळाल्यामुळे त्यांचा अपेक्षा भंगही झाला असं ते सांगतात. आणि जेवढं आपल्याला जशी बॅग गेली तसंच पूर्ण मुद्देमाल मिळालेला आहे, त्यांच्या जेवढं होतं त्याच्यात तेवढं मिळालेलं आहे. त्यांनी अद्याप कुठे डिस्पोज काहीच केलं नाही असं त्यांचं प्राथमिक आपल्याला माहिती मिळालेली. आता आपण जी तफावत येत आहे ती फिर्यादी आणि यांच्याकडून सुद्धा व्हेरीफाय करू. काही फिर्यादीकडे सांगण्यामध्ये
फिर्यादीनी काही व्यवस्थित दुकानात परत एकदा तपासायला त्यांना सांगू काय आहे त्यांचं, आणि जेवढं मुद्देमाल गेलं असं की जेवढं त्यांनी नेलं ते सर्व सापडलं आतापर्यंत असं मला लक्षात येत आहे. तरी पण आपण परत तपासामध्ये काही असेल तर ते पण शोधून काढू. पण आता जो आहे 3 किलोच्या जवळपास अंदाजे जे बॅगमध्ये जसं होतं तसं सर्व आपल्याला ते चांदीचा मुद्देमाल सापडलेला आहे. त्याच्यात वेगवेगळे आर्टिकल आहेत चांदीचे, काही म्हणजे करंडे, जोडवे आणि ते पूजाचं काही साहित्य असे टाईपचं मटेरियल आहे. तर ते बॅग आणि ते बॅग सहित सर्वच आरोपी म्हणजे मुद्देमाल रिकव्हर केलेला मेन. आणि इतर आरोपी सुद्धा आता लवकरच निष्पन्न जर झालेले आहेत तर त्यांना पकडायचा बाकी आहे. त्याच्यासाठी आता UP पोलीसशी आमचं टायअप चालू आहे. आरोपी ट्रेस झालेले आहेत. ते जर आमचं जर लक चाललं तर आज संध्याकाळपर्यंत तिकडेच आरोपी अटक होतील. नाही तर आमची टीम पाठवावंच लागणार आहे. पाठवू आम्ही, टीम सुद्धा तयार आहे जाण्यासाठी. तर ही आहे आतापर्यंतची माहिती. आरोपींनी भैसदेई इथे 4 व्हीलर चोरलेली आहे. त्यानंतर ते बऱ्याच ठिकाणी वेगळे फिरलेले आहेत. रात्री म्हणजे जे आपल्याला लोकेशन मिळालं होतं त्यांचं, रायपूर साईडने आले होते, परत नागपूर शहरात आले, नागपूर शहरातून ते टोल नाका चुकवत काटोल मार्गे, मोर्शी मार्गे आले ते. त्यामुळे ते इकडच्या नांदगावच्या टोल नाकावर दिसले नाही. पण आपल्याला ते पेट्रोल पंपवर पेट्रोल भरतानाही दिसत होते. मोर्शीमधून त्यांनी जी 2 व्हीलर चोरलेली आहे ती मोर्शीच आहे ना, वरुड जवळ त्यांनी मोटरसायकल चोरलेली आणि तीच मोटरसायकल या गुन्ह्यात वापरली. आणि आता तीच मोटरसायकल नागपूरला आपल्याला रिकव्हर होत आहे त्या आरोपीच्या तिथेच. लोकल कनेक्ट काय आहे? लोकल एक टिप देणारा आहे त्यांना, आम्हाला आता नाव मिळालेलं आहे त्याचं. आणि तो पण तिकडचाच प्रतापगडचाच राहणार आहे. तो इथे राहत होता अमरावतीला, म्हणून त्यांनी या शॉपची टिप दिली यांना. 4-5 महिने पहिलेच यांनी प्लॅन केला होता, पण त्यावेळेस त्यांचं टीम जमली नाही, यांची टोळी जमली नाही, म्हणून यांनी केलं नाही. आणि त्याच टिपवर त्यांनी ही काम केलं परवाच. 25 किलो चांदी बताया नहीं, बैग तो है ना, बैग दिखाओ जैसा का वैसा बैग रिकवर किया है. इसमें कितना किलो बैठता वो आप ही अंदाज लगाओ. वेपन तो आरोपी जो भाग गए उनके पास, इनके भी अभी तलाशी लेना बाकी है ना, घर पे मिल जाएंगे वेपन. सर ये फरार जो 3 है उत्तर प्रदेश के है कि 4 प्रतापगढ़ उत्तर प्रदेश. अमरावतीचा 5वा. हा, तो अमरावतीमध्ये तोही राहणारा UPचाच आहे. 4 आहे सर, प्रतापगडचे 4 आहे. ही बॅग रिकव्हर झालेली आरोपीच्या घरून आणि सेम सिटी फोटोमध्ये हीच बॅग दिसते. म्हणजे आरोपी बळताना सुद्धा त्यांच्या हातात हीच बॅग आहे. 25 किलो नहीं था ना, 2.5 किलो. अभी इसमें कितना किलो मिला तुमको? 3 किलो है. करेंगे उसका भी तपास करेंगे. त्यांनी जर चुकीचं लिहिलं दिशाभूल करायचा प्रयत्न आहे, कायदेशीर कारवाई. वो थोड़ा वो अलग बात है. अरे ये 25 किलो का 15 लोग पर गुमराह करके लोगों को ये वो तो क्या, वो ग्रामीण का अलग मैटर, वो चीटर है वो. पण यांनी आता ठीक आहे, घटना घडली आहे, बघू ना आपण त्यांचं परत स्टेट व्हेरीफाय करू त्यांचं कसं आहे काय. मेन बोलतो अपने को आरोपी पकड़ना बहुत जरूरी था. जो आशंका लोग जता रहे थे कि मारधाड़ खून बढ़ गए शहर में, तो इसलिए वाला उनको उसका जवाब एक ही है, डिटेक्शन करना और आरोपी पकड़ना यही है. ते पण ते आम्ही पहिल्या दिवशी संशय व्यक्त केलाच होता. बंदूक जर होती तर चालवली असते ना. तरी पण बघू ना ते. आरोपी वही है, वरुड साइड से ही भागे. चांदूर साइड से वो जो रोड है ना, बीच का रास्ता, कठोरा नाका से जो रोड है ना,
ठीक है ना, ते बंदूक वाले अभी वो जो 4 लोग है अभी वो मिले नहीं, वो सापडल्यावर बघू. बंदूक अमरावती को उस दिन ही आया, सुबह आया, घटना करके आए, चले गए. देखिए वो तो उनको टिप दिया ना, एक जो अमरावती में पहले रहता था, प्रतापगढ़ का ही है व्यक्ति है वो, तो नाम वगैरह बाद में बताऊंगा, अटक है. तो वो व्यक्ति ने इनको टिप दिया कि यहाँ पर हो सकता है इसके पास. यहाँ नहीं, वो टिप तो देके चला गया. वो पहले बताया था, इसके पहले भी इन्होंने तैयारी की थी, बट उस टाइम जमा नहीं हुई. कालच्या 2 घटना जे आहे त्याच्याबद्दल अनफॉर्च्युनेटली दोन्ही ज्वेलरची बॅग लिफ्टिंग झालेली आहे. ती गँग ही वेगळी, ती पण सीसीटीव्हीत आलेली आहे आपल्या. की आम्हाला संशय की ते जे इकडचे साऊथचे जे येतात चेन्नई साईडचे गुन्हेगार असतात, बॅग लिफ्टिंगवाले किंवा चिटिंगवाले, तर ते आहे. पण ते पण आपण ट्रेस करू, आज उद्यापर्यंतही डिटेक्ट होईल असा आपल्याला हे आहे. तर एक आपला यामध्ये आजच्या ऑगस्ट एंडची जी आमची स्टॅटिस्टिकल फिगर मी तुम्हाला सांगतो की घट किती झालेली आहे गुन्ह्यांमध्ये. एकूण मागच्या वर्षीच्या तुलनेत याच पिरियडमध्ये 263 गुन्ह्यांनी चोरी कमी झालेली. चोरीचे जेवढे गुन्हे दाखल होतात वर्षभरात, तर मागच्या वर्षी ह्याच वेळी 814 गुन्हे दाखल होते, तर यावेळेस 551 चोरीचे गुन्हे दाखल होते. विशेष करून मोटर व्हेकल चोरी जी नेहमी जास्त होती, तर या वर्षी आतापर्यंत 46 गुन्ह्यांनी घट झालेली आहे. म्हणजे 298 गुन्हे दाखल आहेत यावर्षी. यावर्षी 252 गुन्हे दाखल आहे. मागच्या वर्षी 298 मोटर सायकल चोरीचे गुन्हे होते, तर 263नी टोटल चोरी कमी झाली, तर मोटर व्हेकलचे 46नी, आणि डिटेक्शन सुद्धा 252 पैकी 50, जवळपास 20% डिटेक्शन आहे मोटर व्हेकलचं. त्याच्यानंतर जे इतर जे गुन्हे आहेत, एचबीटी म्हणजे घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये 4नी घट आहे. ते दिवसा घरफोडीमध्ये जे आहे मॅक्झिमम घट झालेली आहे. नाईट एचबीटीमध्ये जास्त घट झाली, म्हणजे रात्रीच्या घरफोड्या कमी झाल्या, दिवसा घरफोडीमध्ये 2नी वाढ आहे. पण डिटेक्शनचं पर्सेंटेज परत वाढ झालेली आहे. घरफोडीच्या गुन्ह्यानंतर जे आपल्याकडे दरोडेचे ज्या दाखल आहेत, दरोडेमध्ये तांत्रिकमध्ये जास्त दाखल आहे. ऍक्च्युअल प्रोफेशनल दरोडे 3च आहेत. हे जावरे ज्वेलर्स आहे, त्याच्यानंतर नांदगावला एक जे झालं होतं ते पण प्रतापगडचे आरोपी पकडले होते, जे फायरिंग करून आहेत, ते पण निघतंय. ते म्हणजे ओळखीचे आहेत ते एकमेकांना, या घटनेत संबंध आहे का. आणि दुसरा एक दरोडा होता प्रोफेशनल, तो त्या तहसीलदारच्या घरी झाला होता, गाडगेला झाला होता. ते 3ही गुन्हे तांत्रिक होते. बाकीचे जेवढे दरोडे आहेत, 12 दरोडे दाखल यावर्षी. त्याच्यामधले ते मग ते जे 2 नागपुरी गेटमध्ये आपसातच मारामारी झाले, ते वकिलाच्या त्या प्रॉपर्टीवर, ते 2 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यानंतर आणखी फॅमिलीमध्ये 2 मारामारी झाली, असे 4 नागपुरी गेटचे आहेत. एक तो प्रशांत राठीचा दरोडा, ज्याच्यात गाडेकर वगैरे गाडे तो होता, बबलू गाडे, आणि एक बिअर बारवर एक दरोडा, म्हणजे दरोड्याचा गुन्हा सगळे यश कडू, जय कडू, ते पोरं होते. ते टेक्निकलच आहे. ते दरोड्यामध्ये जे 5 गुन्हे वाढलेले दिसतात, पण ते तांत्रिक स्वरूपाचे जास्त आहेत. म्हणजे संख्याबळामुळे दरोडा झाला, पण ऍक्च्युअली प्रोफेशनल गुन्हेगारचे 3 दरोडे, 3ही डिटेक्शन झाले. इतर जे गुन्हे आहेत, आपल्याला मारामारीच्या गुन्ह्यांमध्ये 86नी घट झालेली मागच्या वर्षीच्या तुलनेत. आता या वर्षीपर्यंत ऑगस्ट महिन्यामध्ये 390 गुन्हे दाखल आहेत हार्टचे. मागच्या वर्षी याच पिरियडमध्ये 476 गुन्हे होते. त्याच्यानंतर छेडछाडीचे गुन्हे, विशेष करून महिला छेडछाडीचे गुन्हेमध्ये 95नी घट आहे, 95 गुन्हे. म्हणजे मागच्या वर्षी 198 गुन्हे दाखल होते, 354 वगैरे छेडछाडचे जे असतात ना,
तर यावर्षी आतापर्यंत 103 गुन्हे दाखल आहेत, म्हणजे 95 गुन्ह्यांनी घट झालेली आहे महिला देऊ ना. आणि रेपच्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा 20-22नी घट झालेली आहे रेपच्या गुन्ह्यात. तर असे महिला छेडछाडीच्या गुन्ह्यातही घट झालेली आहे. ऍक्सिडेंटच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा 60नी घट झालेली आहे, 60. ओव्हरऑल गुन्हेमध्ये 580नी घट झालेली आहे. 580 गुन्हे मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी दाखल यावर्षी. पण ते बाकीचे गुन्हे चिटिंग मिटिंगचे असू शकतात. मेन म्हणजे हे जे मारामारी, रायट, किडनॅपिंग जे असते, लहान मुलाची किडनॅपिंग वगैरे, या गुन्ह्यात सुद्धा घट आहे. हे गुन्हे आणखी प्रयत्न आहे की जास्तीत जास्त जे झालेले प्रॉपर्टी ऑफेंडर आहेत कालचे, इन्क्लुडिंग कालचे जे बॅग लिफ्टिंग आहे, ते सुद्धा आपण डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करू आणि होईल. माझी खात्री आहे आमची टीम्स 100% डिटेक्ट करतील त्याला. पण हा सेन्सिटिव्ह दरोडा होता, त्यामुळे हा डिटेक्ट होणे फार महत्वाचं होतं आपल्यासाठी. लिया है ना, जिस दिन जावरे की घटना हुई उसी दिन शाम में ही बैठक कोतवाली पुलिस स्टेशन में डीसीपी साहब ने लिया. अभी मैं भी यहाँ कॉल करके सबको बुलाता हूँ कि जो प्रिकॉशन उन्होंने लेना चाहिए. अभी ये जो कल का जो अभी जैसा फ्रीजरपुरा महादेवखोरी का तो नया ही दुकान, मतलब वो छोटा दुकान है एकदम, उसके पास सीसीटीवी भी नहीं है, छोटा सा शॉप है उसका. और ये जो डुमरे का हुआ वो भी डिक्की के अंदर रख के इसको मिलने गया था घर में, तो वो डिक्की में से चोरी हुआ. तो काळजी तर घेतलीच पाहिजे. जर एवढा सोन्याचा माल वगैरे घेऊन चाललाय तर ते थोडी बॅग लिफ्टिंग होऊ नये किंवा अशी चोरी होतात, त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आम्ही परत एकदा बैठक घेऊ ज्वेलर्सची आणि त्यांच्या सगळ्यांना परत सूचना द्यावं लागेल. ज्वेलर्स असतील, बँकवाले. 25 क्या फक्त 25,000 रिवॉर्ड देऊन चालणार नाही, तर ते 2 टीमला वेगवेगळे 25,000चे रिवॉर्ड द्यावं लागेल मला. क्राईम ब्रँचला 25,000चं रिवॉर्ड, जाधवच्या टीमला, बाकीच्या टीमलाही 25,000चं वेगळं रिवॉर्ड देऊ डिटेक्शन केल्यावर. मानकर ये लगा ले, दिखाना है क्या हमको? हो, 3 आरोपी पकडले नंतर तपास पुढे गेला थांबला नाही तपास. मग त्याच्यात कोणी नवीन आरोपी नाही किंवा नाही आरोपी तर नाही अजून त्याच्यामध्ये निष्पन्न झालेलं, कारण आणखी आरोपी नाही. अवचार आहे ना, अवचार आहे. अवचार कुठे गेला? ये खड़े रहे ना, चल रहा चालून दाखव म्हणा त्याला. हा जो आहे ना, सेम असंच चालतो त्या व्हिडिओ मध्ये, त्यामुळे तुम्हाला हा पण एक पुरावा आहे त्याचा चालायचा. याच्या सीसीटीव्ही मध्ये असंच चालतोय. हा मेन आरोपी आहे. बाद में दिखा दो उनका चेहरा, ये बंद कर देना. नहीं ये
बंद कर ना उसको, जा ये बंद कर मान। अरे इसलिए बोला पहले जावड़े को दिखाओ, बाद में बोलेगा नहीं तो नहीं बोलेगा, कम दिखा रहे हैं पहले दिखाना था। फुल भरणं तरी किती एवढं नाही, जाऊ दे पत्रकार त्याला काही विचारले नंतर टाकू चालू पडेल बाजार बांधणे पत्रकार गए मग बैग खड़ा कर लो, ऐसा पकड़, हाँ ऐसा पकड़। उलट साहेब या उलट साहेब अगदी साहेब मानकर चलो चलो, थैंक यू।